नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आज मी तुम्हाला गणपती बाप्पासाठी कडे, तोडे, जानवे आणि कमरेचा करदुडा हे सर्व वस्तू करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे। अजून 21 कलरच्या अक्षदा कशा रंगवायच्या त्या पण दाखवणार आहे। हे सर्व व्हिडिओ तुम्ही पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। थोडासा कापूस घ्यायचा आहे, असं पिंजून घ्यायचं आहे आपल्याला कापसाला, म्हणजे मध्ये गाठ राहणार नाही आणि छान असं कडे तोडे आपल्याला करायला येतील। आता काय करायचं आहे आपल्याला, असं थोडं थोडं असं ओढायचं आहे एकसारखं। अजून थोडंसं बारीक करूया, म्हणजे लई जाड होणार नाही। अशा प्रकारे आपण ओढून घेतलेलं आहे कापसाला। आता असं दोन्ही हातावर रब करायचं आहे आपल्याला, एक समान येऊ द्यायचं आहे। कमी जास्त झाला तर कापूस करून घ्यायचा असं। एक समान करायचं आहे आपल्याला। कुठं लहान मोठं झालं तर असं थोडंसं कापूस ओढून अशी पीळ पाडायची, म्हणजे एकसारखं होईल अशा प्रकारे। आता आपल्याला हे इतकं घ्यायचं आहे। आपला गणपती जसा आहे त्याप्रमाणे आपल्याला घेऊन अशा प्रकारे हातात घालण्यासाठी हे कडे करायचे आहेत। अशाच प्रकारे अजून एक करणार आहोत। ही झाली कडे आणि आता पायात घालण्यासाठी तोडे करायचे। आपल्याला जेवढे लागते तेवढे करू शकता आपण, लहान मोठा गणपतीच्या साईजनुसार हे तोडे। याचप्रमाणे अजून एक घेणार आहोत। कडे आणि तोडे झाले। आता आपल्याला जानवं करायचं आहे। आता आपण हे करदोडा करणार आहोत। अशा पद्धतीनं आपण हे केलेलं आहे। असंच एक डबल घ्यायचं आहे। कमरेचा करदोडा कसा असतो, डबल असतो। आता हे दोन्ही एका जागी जॉईंट करायचे आहे। थोडं दुधाचं नाही तर पाण्याचं बोट लावायचे, म्हणजे पक्क बसतं। अशा पद्धतीने हे कमरेचा करदोडा आपण केलेला आहे डबल। आता आपण हे सर्व एकजीव केलेलं आहे। आता ह्याचं आपण जानवं करणार आहोत। जानव्याला थोडं बारीक, जेवढं झालं तेवढं बारीक करायचं आहे कापसाचं। याला पण आपण डबल घेणार आहोत, जॉईंट करायचं हे। अशा प्रकारे हे झालं आपलं जानवं। आता आपण ही वस्त्रमाळ करणार आहोत गणपती बाप्पासाठी।
आणि ही वस्त्रमाळा आपल्याला पांढरी ठेवायची नाही, हळदी कुंकाने मस्त रंगवून गणपती बाप्पाला व्हायची. अशा प्रकारे आपण वस्त्रमाळ केलेली आहे. आता रंगून घेऊया. सुरुवातीला आपल्याला हळदीनं रंगवायचं आहे. आता आपण कुंकू लावून घेणार आहोत. अशा प्रकारे वस्त्रमाळ तयार आहे. आपले गणपतीचे दागिने तयार आहेत सर्व. आता आपण अक्षदा रंगवायला घेऊया. प्रकारे 21 कलरच्या अक्षता माझ्या तयार आहेत गणपती बाप्पासाठी. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार.